हाय, गुड मॉर्निंग. सकाळचे 5 वाजले आहेत आणि मला खूप सारी तयारी करायची आहे. सो लेट्स स्टार्ट. सकाळचं माझं ओवा आणि जिऱ्याचं पाणी हे नित्यनेमाने असतंच आणि त्यानंतर मग फटाफट मी ॲज युजल ब्रश वगैरे करून फ्रेशन अप झाले आणि मग मी माझी घेतली आहे ब्लॅक कॉफी. त्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही. सो आज आम्ही बाईकने निघालो आहोत नाशिक त्र्यंबकेश्वरला. लॉंग रूट आहे पण धमाल येणार आहे. जवळजवळ 5 तासाच्या आत आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरात पोहोचलो आणि ते सगळ्यात प्रथम आम्ही कुंडात आलो, हातपाय छान धुतले आणि त्यानंतर आम्ही पासेस काढले बिकॉज खूप गर्दी होती. सो पासेस काढल्यानंतरही आम्हाला 2-3 तास थांबावं लागलं. मग तिथे आम्ही लाईनीत असतानाही लाईव्ह दर्शन घेतलं आहे आणि त्यानंतर अखेरीस आम्ही या मंदिरात आतमध्ये आलो आणि ते आल्यानंतरचं जे काही समाधान होतं ना ते वेगळंच होतं. आता दर्शन झालं आहे, बाहेर पडलो आहोत आम्ही, खूप छान प्रसन्न वाटतंय. इथून लगेचच आम्ही निघालो आहोत परतीच्या प्रवासाला, कारण अंधार व्हायच्या आधी आम्हाला घाट उतरायचा होता. म्हणून आम्ही तिथे अजिबात वेळ न दवडता लगेच निघालो आणि तुम्ही बघू शकता इतकं सुंदर सनसेट व्ह्यू आहे. वा, इतकं भारी वाटत होतं ना. इथे आम्ही पेटपूजा करायला थांबलो अँड लेट मी इंट्रोड्यूस, मी विसरलेच होते, आमचे फ्रेंड्स होते सोबत. सो राहुलला तुम्ही ओळखताच, सूरज भाऊ, बालाबाई हे राहुलचे फ्रेंड्स आहेत दोघंही. आम्ही 4 निघालो होतो बाईकने. खरं तर जाताना काहीच वाटलं नाही, पण हा जो रिटर्न प्रवास होता हा मला थोडा भारी पडला आहे. फुल जाम झाली होते मी आणि त्यामुळेच हे मध्ये आम्हाला बाईक थांबवून अशी सगळी थोडी कसरत करावी लागली. पण मजा आली, खरंच सांगते, खूप भारी एक्सपिरियन्स होता. अँड नाव बॅक टू माय होम स्वीट होम. थँक यू फॉर वॉचिंग. स्टे ट्यून फॉर मोर सच व्हिडिओज.